सुस्वागतम. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. सलग 12 तास अभ्यासाचा प्रकल्प. अगदी सकाळी 6 वाजता आलेले विद्यार्थी आणि पालक. विद्यार्थी मित्रांनो, सगळेजण तुम्ही अभ्यासाच्या सहलीला जायला तयार आहेत का? एरवी तुम्ही सहल खूप फिरतात, पण आज आपल्याला कोणत्या सहलीला जायचं आहे? अभ्यासाच्या. मग सहल म्हणलं की काही टेन्शन येतंय का? नाही. तसा अभ्यासाचाही टेन्शन घ्यायचं नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. चला उघडा पुस्तक. विद्यार्थी आणि पालकांमध्ये फार उत्साहाचे वातावरण होते. पालक फोन करून विचारायचे, सर आम्ही आलेलो आहोत बाहेर, क्लास कुठे चालू आहे? आणि त्यांना मग आमचा हा जो क्लास आहे हा कुठे चालू आहे हे त्यांना आम्ही दाखवत आहोत. आपल्या विद्यालयाच्या ई लर्निंग हॉलमध्ये हा 12 तास अभ्यासाचा प्रकल्प राबवण्यात आला होता. विद्यार्थी स्वयं अध्ययनामध्ये रमलेले आपण आता पाहत आहात. चला चला चला. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सूर्यनमस्कार घेण्यात आला. 2 खाली 3 1 पाय पाठीमाग. अभ्यासासोबत छोटेसे मनोरंजनात्मक खेळ घेऊन उपस्थित असलेल्या मान्यवर पालकांच्या हस्ते बक्षीस वाटपही करण्यात आले. मानवर 7 1 पाय पुढं. 8 9 नमस्कार स्थिती 10. व्हेरी गुड. प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह आज ओतप्रोत भरलेला होता. थोडा डब्बा खाऊन पुन्हा विद्यार्थी एकत्र आले. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे आपसात बोलून धिंगाणा करू नये यासाठी त्यांची बैठक व्यवस्था वेगळी स्वतंत्र करण्यात आली, जेणेकरून त्यांचं संपूर्ण लक्ष हे अभ्यासात राहिलं, परीक्षेत राहिलं. अर्धा तास झाला आहे. स्कॉलरशिपची सराव परीक्षा सोडवत असताना 1 तास आणखीन उरलाय. विद्यार्थ्यांची परीक्षेबद्दलची भीती निघून जावी यासाठीच ही सराव परीक्षा घेण्यात आली. आणि स्वयंस्फूर्तपणे सर्व विद्यार्थी अतिशय एकाग्रतेनं प्रश्नपत्रिका पाहून उत्तरपत्रिकेवर उत्तरे रंगवत असताना आज दिसून आले. कुठल्याही प्रकारचा आळस
किंवा थकवा त्यांच्यामध्ये नव्हता. हे विशेष. या पेपरमध्ये असं झालं की पहिला पेपर जे आहे मराठी आणि गणित, हे मराठी आणि गणिताचा पेपर वेळ लागतो आणि इंग्लिश आणि बुद्धिमत्ता या पेपरला तुमच्या सगळ्यांनाच वेळ म्हणजे पटकन होते. तुमचा पेपर पहिल्या पेपरला वेळ पुरत नाही आणि दुसऱ्या पेपरला वेळ भरपूर शिल्लक राहतो. म्हणून पहिला पेपर काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घड्याळाकडे बघून सोडवा आणि दुसरा पेपर घाई न करता, उत्तर जरी पटकन आलं, घाई न करता डबल टिबल वाचून सोडवा. समजलं सगळ्यांना? लक्षात आलं? या गोष्टी लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला आता काय सूचना दिली ती मनातल्या मनात आठवावर सगळेच मनातल्या मनात आठवा. चिंतन करताना विद्यार्थी, दिवसभरात फलक लेखन करताना विद्यार्थी, विद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक डी सोन्नेकर सर, त्यासोबतच श्रीयुत रोडगे सर, श्रीयुत थापसे सर, श्रीयुत टाखोरे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व सूचना दिल्या. आजच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेला विद्यार्थी, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6 रजिस्टर देण्यात आले व तृतीय आलेल्या विद्यार्थ्याला 10 पेनाचा संच देण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन. सन्माननीय खराबे मॅडम यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना हॉल तिकीट मिळाले का? राईट. हॉल तिकीटवर सीट नंबर कुठं लिहिलेला आहे ते समजलं? त्याचा वेळ किती ते किती आहे परीक्षेचा हे समजला? पहिला पेपर 11 वाजता सुरू होतो तर तुम्हाला बरोबर 10:30 सेंटरला जायचं. मग आता मला सांगा, तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षेचा जर अभ्यास केला असेल तर एक प्रश्न विचारू. आता एक प्रश्न असा आहे. पहिला प्रश्न मुलांच्या गटाला, बघूत मुलांपैकी कोण सांगतंय, आणि दुसरा प्रश्न मुलींच्या गटाला, बघूत उत्तर येत आहे का. आता प्रश्न पहिला तुम्हाला, त्याला 4 पर्याय आहेत. परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका सरांनी दिली, त्यानंतर काय करावे? नंबर 1, प्रश्नपत्रिका दिल्याबरोबर लगेच्या लगे फाडावी आणि लिहायला सुरू करावं. पर्याय 2, प्रश्नपत्रिका दिलेली असेल तर ती प्रश्नपत्रिका पटकन मागच्या मित्राला द्यावी आणि मित्राची प्रश्नपत्रिका आपण घ्यावी. तिसरा पर्याय, प्रश्नपत्रिका जर दिली असेल तर ताबडतोब त्या प्रश्नपत्रिकेवर लगेच प्रश्नपत्रिकेवरच उत्तरं रंगवावी. आणि पर्याय नंबर 4 आहे की तिथं गार्डिंगला जे सर आलेले आहेत त्या सरांच्या सूचनेप्रमाणे करावे. ऑप्शन नंबर जेवढा आहे त्याचे बोट वर करा. ऑप्शन नंबर 4. तू ऑप्शन नंबर 5 केला होतास. 5 कुठून येत आहे? हात खाली घ्या. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. आता बघा, हे तुम्हाला इथं जर उत्तर येऊ लागलं तर नक्की परीक्षेत सुद्धा तुम्ही उत्तर छान करणार, छान लिहिणार. आता मुलींना प्रश्न, हे अवघड होता का प्रश्न? आता तुम्हाला अवघड विचारू का? त्यांना जर सोपा होता, आता तुम्हाला अवघड विचारणार आहे. तर आता तुम्ही सांगा, ए मुलं, जर मुलींना प्रश्न नाही आला तर तुम्हाला उत्तर द्यायचंय, आणि तुम्ही जर त्यांना नाही आल्यावर उत्तर दिला तर तुम्हाला बक्षीस आहे. हे तुम्ही सांगा. आता परीक्षेमध्ये, आता तुमची परीक्षा
18 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. आता तुम्ही हॉल तिकीट घेऊन घरी गेलात आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला कुणीतरी म्हणलं की तुमची परीक्षा 18 तारखेच्या ऐवजी 20 तारखेला नूतन प्राथमिक शाळेत होणार आहे. सेंटर पण त्यांनी बदलून सांगितलं आणि तारीख पण बदलली आणि तुम्हाला म्हणलं की परीक्षा आता तुमची पुढे गेली, काही टेन्शन घेऊ नका. तर तुम्ही काय करणार? पर्याय नंबर 1, तुम्ही लगेच घरी गेल्यानंतर फटाके फोडणार, बरं झालं परीक्षा पुढे गेली. पर्याय नंबर 2, परीक्षा पुढं गेली या आनंदामध्ये तुम्ही घरी पुरणपोळीचं जेवण करायला लावून पुरणपोळी खाऊन मस्तपैकी झोपणार. का? पर्याय नंबर 3, परीक्षा पुढं गेलेली आहे हे तुम्हाला कळाल्याबरोबर लगेच्या लगे तुम्ही तुमच्या सगळ्या मैत्रिणींना लगेच सांगणार, हे परीक्षा पुढं गेली, परीक्षा पुढं गेली म्हणून. का? पर्याय नंबर 4, परीक्षा पुढं गेलेली आहे हे एका त्रयस्थ व्यक्तीनं सांगितलेलं तुम्ही शाळेतल्या तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांशी विचार करून चर्चा करून खात्री करणार. पर्याय नंबर 4 एकदम बरोबर आहे. हात खाली. अरे, मुलींनाही उत्तर आले आणि मुलांनाही उत्तर आले. मग जर तुम्हाला जर उत्तर इथं देता यायलेत तर परीक्षेत छान उत्तर देणार. परीक्षेत चांगल्यापैकी उत्तर द्या आणि छानपैकी रंगवा. तुमच्या सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभ्यास चांगला करून मार्क चांगला घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की. तिसरी घेतली 150 मार्क पडले. असे मुलं सुद्धा ऐन वेळेला असे ग्रेड घेतात आणि ते डायरेक्ट तुम्हाला स्कॉलरशिप होल्डरची यादी दिसतात. ही जादू कशी होती? तर ही जादू तुम्हाला ह्या मागच्या 8 दिवसामध्ये आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही आणि तुमच्या बोलण्यावर मला कळाले तुमचा अभ्यास नक्कीच पूर्ण झालेला आहे. थोडा करायला असेल, आणखी एखादी दुसरी सर्व पेपर सर घेतील.